उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नागपूरकरांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या भारताच्या प्रगतीवर आपले मत व्यक्त केले। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज आपण सर्व लोक अत्यंत भाग्यशाली आहोत की संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने आम्हाला एक मजबूत लोकशाही दिली, एक असं गणराज्य दिलं की ज्या गणराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत। समतेचं बंधुतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करण्याकरता या संविधानाने मार्ग मोकळा करून दिला आणि आज भारत देश जी प्रचंड प्रगती करतो आहे आणि आम्ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो। माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच आम्ही जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत। याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारताच्या संविधानाला द्यावं लागेल की ज्या संविधानाने एक मजबूत अशा प्रकारची लोकशाही, लोकांचं राज्य, रयतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं आणि जोवर पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमची लोकशाही ही चिरायूच राहील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपण बघितलं गेले काही वर्ष सातत्याने भारताच्या प्रगतीचा आलेख वाढतोय। विशेषतः प्रधानमंत्री महोदयांनी गरीब कल्याणाचा जो अजेंडा चालवला आहे यातनं जवळपास 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या खालून आज गरिबी रेषेच्या वर किंवा गरिबीतून बाहेर आले आहेत आणि जगाच्या पाठीवर इतक्या कमी वेळामध्ये गरिबीतनं इतकी मोठी लोकसंख्या बाहेर येणं हा देखील एक रेकॉर्ड आहे। परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासन आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली। यावेळी स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रक्षा करण्याचं काम हे पोलीस दल सोपं पद्धतीने करत असतात। सुपर्णब्री चिरंजीव हर्षवर्धन जाधव, श्रीमान पंडित आणि त्यांचा संच संजय दाढे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा,
सुपर नंबरी चिरंजीव अरविंद संतोष आंबुरे. प्लाटून क्रमांक 6 प्लाटून कमांडर पट्टण नायक रंजना सोळंकी. सुपर नंबरी MR डिप्टी. क्रमांक 4 प्लाटून कमांडर वरिष्ठ पलटण नायक बेटी तनपुरे. पलटण नायक गणेश खुने. 9 नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा. प्लाटून कमांडर बलराज नाईक. सुपर नंबरी चिरंजीव शिवम ठाकरे. API NS लांडगे. सुपर नंबरी PSI SK कावडे. कुमारी आलिया खान. सुपर नंबरी जयश्री तेलोरे. दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित दादासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना अभिजित पाटील व प्राचार्य डॉक्टर SS बैनाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास डॉक्टर दत्तात्रय सावंत, डॉक्टर JJ डेरे, डॉक्टर कांचन गेडाम व प्राध्यापक पूजा सूर्यवंशी, शीलरत्न लोखंडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित. मैं दादा साहेब पाटिल कॉलेज ऑफ एग्रीकल्चर दही गांव में प्राध्यापक करके कार्यरत हूँ. मैं आपको 75वें प्रजासत्ताक दिन की शुभकामनाएं देती हूँ. मेरा सभी नागरिकों से अनुरोध है कि हमारे राज्य घटने के जो मूलभूत तत्व है स्वातंत्र्य, समता और बंधुत्व, इसको हम हमारे जीवन में अंगीकारें, ऐसा मुझे आपको कहना है. प्रजासत्ताक दिन जो आहे हा दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय आणि रामकृष्ण वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. प्राध्यापक वर्ग आणि स्वातंत्र्याच्या नंतर जो काही आपल्याला मिळालेला हा क्षण आहे हा खरंच अभिमानाचा आहे आणि सन्मानाचा आहे. कारण भारतीय राज्यघटना जी आहे आपली सर्वात मोठी आहे, लिखित आहे आणि या राज्यघटनेमध्ये असणारी जी काही कलमं आहेत ही खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया आहे आणि यामध्ये असणारे आपले मूलभूत जे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचं जे पालन आहे हे सर्वांना करणं गरजेचं आहे. कारण आपल्या भारतामध्ये जातीयता जी आहे म्हणजे विविधतेत एकता आपण म्हणतो, वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे जे लोक आहेत हे घटनेने त्यांना बांधील केलेलं आहे. म्हणजे संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ आपण मानलं जातं आणि या संविधानानेच आज आपण ग्रामपंचायतीपासून ते पंतप्रधानापर्यंतच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेतो. वेगवेगळे त्यामध्ये कायदे, कलमे आहेत आणि याचा जर आपण योग्य अभ्यास केला आणि प्रत्येकच नागरिकाने जर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला तर निश्चितपणे देशातील जो काही भ्रष्टाचार आपण म्हणतो तोही नष्ट होण्यास मदत होईल. कायद्याचं ज्ञान आहे हे सर्वांनी घेणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटना जी आहे ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून त्यातली जी आपल्याला मूलभूत अधिकार आहेत या अधिकाराची जाणीव झाली तर निश्चितपणे आपल्याला भ्रष्टाचारमुक्त जे आपण भारत म्हणूया त्याच्याकडेही आपल्याला जाता येईल. एवढे बोलून ठीक आहे, धन्यवाद. शुभेच्छा. आणि या प्रजासत्ताच्या ज्या शुभेच्छा आहेत प्रजासत्ताक दिनाच्या त्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, जय भारत. आज 75वें प्रजासत्ताक दिन का सभी जनता को, सभी विद्यार्थियों को, सभी साथियों को शुभेच्छा. सभी का इस अवसर पर, इस शुभ अवसर पर हार्दिक बधाई देता हूँ. और इस समय हम सब लोग शपथ लेते हैं
इस प्रजासत्ताक दिन का हमारे अधिकारों के साथ साथ ही हमारा कर्तव्य क्या है इसकी जानकारी रखते हुए हम शपथ लेते हैं कि हम हमारे कर्तव्य पूरी तरह से सभी के लिए, सभी का देश के लिए, सब जनता के लिए हम कुछ न कुछ कर सकेंगे। प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले। कोल्हापूर महापालिकेत अनेक वर्ष सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक चंद्रकांत चोरगे, आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मेहकरच्या वतीने 26 डिसेंबर व 27 डिसेंबर 2023 रोजी ग्राम शाखा लोणी गवळीच्या वतीने महाबोधी बुद्धविहार घाटबोरी येथे सैनिकांनी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या सैनिकांनी मेहकर येथील शासकीय विश्रामगृह मेहकर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेपर्यंत पथसंचालन केले। जय भीम, नमो बुद्धाय। मी नहल खंडारे, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा दक्षिण। आमच्या जिल्हा शाखेच्या अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर 2023 आणि 27 डिसेंबर 2023 ला घाटबोरी येथे लोणी गवळी ग्राम शाखेच्या वतीने 2 दिवसाचे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण पूर्ण झाले। या समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये 122 पुरुष व 63 महिला हजर होत्या। त्या सर्वांनी जे ट्रेनिंग केलेलं आहे ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दलाचे आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये 1 लाख सैनिक तयार करण्याचा त्यांचा मानस आहे। त्याला अनुसरून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेने आत्तापर्यंत 550 सैनिक तयार केलेले आहेत आणि त्यानिमित्त घाटबोरी येथे झालेले सैन्य शिबिर हे सर्वात मोठे होते। आज या शिबिराला 180 शिबिरार्थी हजर आहेत, महिला आणि पुरुष। यांना बाबासाहेब आंबेडकरांची जी भारतीय बौद्ध महासभा आहे त्या संस्थेने जेव्हा जेव्हा आदेश दिले जातील तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी या सैनिकांना समता प्रस्थापित करण्यासाठी नियोजन आहे। मी सुरेश चिंतामण पवार, समता सैनिक दलाचा मेजर ऑफिसर। आज दिनांक 26/1/2024 भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा तालुका मेहकरच्या वतीने या ठिकाणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्यांचे जनक चैतन्य शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका धम्मधारिणी आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 46 वर्षाच्या धम्मकार्याला माझा पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिकाचे अध्यक्ष बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणाच्या मेहकर शहरामध्ये या आज दिनांक 26/1/2024 या तारखेला रेस्ट हाऊसपासून तर या ठिकाणी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी या समता सेनेचं या ठिकाणी पथसंचलन झालं. या पथसंचलनामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नलखंडारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आदरणीय उपबौद्ध PP वाकोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आदरणीय वाकोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण टीम या ठिकाणी ही यांचं शिबिर या ठिकाणी 26-27 डिसेंबर 2023 या ठिकाणी घाटबोरी या ठिकाणी झालं होतं आणि आज त्याने या ट्रेनिंग संपूर्ण करून आज 1 महिना होत आहे. आणि मग ज्यांनी हे समताचं पूर्ण ट्रेनिंग केलेलं आहे त्याने या ठिकाणी संस्थेच्या वतीने या ठिकाणी हे प्रमाणपत्र जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ज्यांच्याकडे या ठिकाणी संरक्षण विभाग आहे अशा तालुक्याचे उपाध्यक्ष संरक्षण उपाध्यक्ष या ठिकाणी रमेशजी खिलासकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण या ठिकाणी महिला या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी 65 पुरुष समता सैनिक दलाचे 65 पुरुष आणि महिला या ठिकाणी 34 महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ही समता सैनिक दलाची जी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांचा हा संकल्प आहे 2025पर्यंत 1 लाख समता सैनिक दल या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी तयार करायचं आहे. ही जबाबदारी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने पूर्ण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे आणि खूप सुंदर सुरू आहे. या संस्थेच्या वतीने 24 प्रकारचे शिबिरे या ठिकाणी राबवल्या जातात आणि त्या 24 प्रकारच्या शिबिरामध्ये म्हणजे सामने शिबिरापासून त्या ठिकाणी संस्कार शिबिर, व्यसनमुक्त शिबिर, अनेक प्रकारचे शिबिर या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून लाभले जातात. आणि संस्था या ठिकाणी हे धम्माचं काम या ठिकाणी कसं करीत आहे. आणि त्यामध्ये जे स्टाफ ऑफिसर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच समता सेनेचे स्टाफ ऑफिसर आदरणीय SK भंडारे साहेब हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण या महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये हे काम या ठिकाणी सुरळीत चांगल्या प्रकारे व्यवस्थित सुरू आहे. सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने वाफेघरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारले. या प्रवेशद्वारावर 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विडसई ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेने शिवराय फुले शाहू आंबेडकर या बहुजन महापुरुषांची कमान थाटली आहे. या महापुरुषांची शिकवण अंगीकारून राष्ट्रहिताचे काम करण्यास आम्हाला बळ आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे वाफेघरकडे जाणाऱ्या मार्गावरील वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर महापुरुषांची कमान उभारली असल्याचे नरेश गायकवाड यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा. गेले 10-15 वर्ष झाले असतील. ह्या उपोषणाला एक 16 उपोषणं झाली माझ्या मते गाववाल्यांची. त्या 16 उपोषणापासून आत्तापर्यंत आमचे बांधव विडसई गावचे सुपुत्र सचिन वाघमारे यांचा हा आत्ताचं उपोषण चालू होता. आणि या उपोषणामध्ये शासनाने आम्हाला केराची टोपली दाखवली. शासन आमच्या बांधवाचा अंत बघत होता आणि आमचा बांधव आजारी पडला आणि तो मरणाच्या खाईत आहे. आणि याच चिडीमुळे आम्ही आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि विडसई गावचे आमचे सुपुत्र प्रशांतजी वाघमारे आणि विडसईमधील सर्व कार्यकर्ते मिळून आमचा जुना जो का रस्ता होता त्या रस्त्यावरती या महापुरुषांची कमान आम्ही लावलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेलो आहोत. आम्ही येत्या काही दिवसात या कमानीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेची महाराष्ट्र टीम राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं होतं. एका सभेमध्ये एक मार्गदर्शन केलं होतं की जर हा रस्ता आपल्या गावाकडे जाण्याचा आहे तर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लागली पाहिजे. आणि त्यांचं अनुकरण आम्ही या
या वसुधा ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावली आणि त्याचा समतेचा विचार आम्ही या ठिकाणी पेरलेला आहे. जर का कुणी या ठिकाणी ही कमान उतरवण्याचा प्रयत्न केला तर हा फक्त विडसाईचा विषय राहणार नाही. आता हा विषय सर्व समाज बांधवांचा झालेला आहे. सर्व महिला वर्ग असतील, महाराष्ट्रातले पॅंथर असतील, त्यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी यांचा योग्य तो विचार केला जाईल. या ठिकाणी आमचे सर्व ऑल इंडिया पॅंथरचे सगळे पदाधिकारी, जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष नरेशदादा गायकवाड हे सगळे पूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी आले, सर्व महिला विडसा ग्रामस्थ. तर या ठिकाणी आमचं एक स्वप्न होता की बऱ्याच वर्ष या ठिकाणी वसुधा सोसायटीचा राहुल मंगलनाथ टिमाडिया यांनी आम्हाला आमच्या रस्त्यावर शिवसेवकून अतिक्रम केला होता. पण आमचं एक स्वप्न होता की तिथं भव्य दिव्य असे आमच्या थोर महापुरुषांची कमानी लागल्या पाहिजे आणि तो स्वप्न आमच्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आज खऱ्या अर्थाने आज भारतीय राज्यघटनेला मला असं वाटतं भारत हा प्रजासत्ताक होऊन आज 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु त्या भारत देशाला खरी जी राज्यघटना आहे ती 26 जानेवारी 1950ला ती राज्यघटना अंमलीत आणली आणि आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज या विडसाई गावचे जे आमचे ग्रामस्थ आहेत, सचिन वाघमारे यांचं जे उपोषण होतं, आज ते आजारी पडले, त्यांना अलिबाग या ठिकाणी आपण नेलेले आहे उपचारासाठी. त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, परंतु प्रशासनाने त्यांच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं होतं. या सर्व विडसाईच्या महिला आहेत, विडसाईच्या ग्रामस्थ आहेत. आज प्रशांत वाघमारे आहेत, अनेक ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत. आज पॅंथरच्या माध्यमातून आज गावांनी त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक हिशोब झाला होता, एक म्हणणं झालं होतं की आपल्याला जे महापुरुष आहेत, आपण महापुरुषांचं या ठिकाणी अनुकरण करणारी माणसं आहेत, महापुरुषांना मानणारी माणसं आहेत. आज फुले, शाहू, आंबेडकरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला मानणारी आम्ही लोक आहोत आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जो हा गावचा जुना रस्ता होता, ह्या गावच्या जुन्या रस्त्याला त्यांनी जी काही कमानी लावलेली आहे, अतिशय गावची कमानी ही अतिशय सुंदर आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. परभणी जिल्हा पोलिसांची जनमानसात मान उंचावली आहे. तसेच नांदेड रेंजमध्ये जनरल चॅम्पियनशिप सुवर्ण पदक पटकावले आहे. महाराष्ट्र पोलीस रेजिंगने गोरेगाव मुंबई येथे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. माननीय राज्यपाल यांच्या हस्ते केलेल्या कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ स्वर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. सबसे अधिक और वफादार मित्र है. श्वान इस धरती का एकमात्र जीव है जो आपको खुद से ज्यादा प्यार करता है. निरीक्षक राजू तानाजी ननवरे, श्वान पथक क्राईम परभणी येथे सध्या कार्यरत आहोत. आमच्या इकडे पोलीस दलामध्ये सिम्बा, पंच, ब्रुनो आणि टायसन असे 4 डॉग आहेत. माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब यशवंत काळे साहेब, पोलीस अधीक्षक राजसुधा मॅडम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या युनिट काम करीत आहे. सध्या टायसन यांनी खून, दरोडा, चोरी, घरफोडीसारखे गुन्ह्याचा छडा लावण्यात आलेला आहे. तसेच नांदेड परिक्षेत्र नांदेड येथे त्यांनी प्रथम पारितोषिक क्रीडा स्पर्धेमध्ये पटकावले आहे. त्याचप्रमाणे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे त्यांनी पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांच्या हँडलर पोलीस हवालदार 1480 रामचंद्र जाधव हे काम पाहत आहे. सदर युनिटवर माननीय पोलीस अधीक्षक राजसुधा मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनच्या अधिपत्याखाली काम करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
राणेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा कळमनेर येथे आज गणतंत्र दिन अर्थात प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच झेंडावंदन करून करण्यात आले। तसेच शाळेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांकडून गावातील प्रमुख रस्त्याने रॅली काढून प्रजासत्ताक दिन चिरायू होच्या घोषणा देण्यात आल्या। आज आपल्या देशाचा 74व्या प्रजासत्ताक दिनाचा अर्थात भारतीय संविधान अंमलबजावणी दिनाचा इथे जमलेल्या सर्व गावकरी विद्यार्थी व माझ्या गुरुजनांना मी सक्षमतेने सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज मी आपल्याला आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय आहे ते सांगणार आहे। ते आपण शांततेने ऐकून घ्या अशी मी विनंती करतो। गावकरी बंधूंनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या देशाचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, तो म्हणजे प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय, तर आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत करून लिहिलेले भारतीय संविधान लागू झाले आणि आजपासूनच आपल्या देशाचा राज्यकारभार अर्थात शासन प्रशासन न्यायालय असा प्रवास सुरू झाला। 1947 ला जरी आपला देश स्वतंत्र झाला असला तरी आपल्याला लिहिण्याचा बोलण्याचा शिक्षण घेण्याचा खरे स्वातंत्र्य आजपासून आपल्याला मिळाले असे मी मानतो। मग प्रजासत्ताक दिन कुणामुळे, तर भारतीय संविधानामुळे आहे। मग भारतीय संविधान कुणामुळे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे असे मी मानतो। एवढे बोलून मी ते सांगते, धन्यवाद। भारतीय संविधानाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय हिंद, जय भारत, जय सभा। सर्व शाळा व शासकीय कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने विद्यार्थ्यांनी कवायती, परेड, ग्रामीण भागात फेरी व खाऊ वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा केला। तर भंडी शेगाव येथील शहाजी ननवरे यांनी सलग 5 वर्ष मोफत प्रवास सेवा देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 ला अंमलात आले आणि लोकशाही निर्माण झाली। म्हणून मी गेली 5 वर्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त
बंदिशेगाव ते पंढरपूर ते बंदिशेगाव असा मोफत प्रवास मी प्रवाशांसाठी देत आहे. आणि आजचं हे 6वं वर्ष आहे की मोफत प्रवास मी अतिशय चांगल्या पद्धतीने देत आहे. जेबी मीडियाच्या बातमीपत्र वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.